सध्याच्या जीवनशैलीमुळे किडनीच्या आजारांचं प्रमाण झपाट्याने वाढतंय, त्यामुळे याची वेळेत काळजी घेणं आणि लवकर लक्षणं ओळखणं अत्यंत गरजेचं आहे. आज आपल्यासोबत आहेत मुंबईचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर अतुल इंगळे, जे किडनीच्या आरोग्यासंबंधी महत्त्वाची माहिती आपल्याला सांगणार आहेत. डॉक्टर अतुल इंगळे, आपलं स्वागत आहे. किडनीच्या आजारांची सुरुवातीची लक्षणं कोणती असतात? नमस्कार मित्रमंडळी, डॉक्टर अतुल इंगळे, डायरेक्टर नेफ्रोलॉजी, फॉर्टिस हाऊस ग्रुप ऑफ हॉस्पिटल बरोबर आहे. किडनी डिसीजचे सायन्स अशा स्पेसिफिक नसतात. तुम्हाला ते बेसिकली मुख्य प्रमाणे बरेचसे किडनीचे आजार ते शोधून काढावे लागतात. थोडक्यात बघायला गेलं तर पायावर सूज येणे, लघवीचा रंग बदलणे किंवा लगेच जळजळ होणे किंवा उलट्या होणे किंवा भूक कमी होणे किंवा ग्लानी येणे, अशा बरेचसे सिम्पटम्स असतात, पण ते असे भेग असतात. त्याच्यावरून तुम्हाला अंदाजाने किडनीच्या आजारांकडे वळावं लागतं. किडनीचे आजार फक्त वृद्ध व्यक्तींनाच होतात का, की ते कोणालाही होऊ शकतात? ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर किडनीचा आजार हा बाय बर्थ म्हणजे पैदा झाल्यापासून ते मरेस्तोवर कधीही होऊ शकतो. त्याचे वेगवेगळे प्रकार असतात, कोणत्या वयामध्ये होतात, पण इन जनरल सगळेच किडनीचे आजार कोणत्याही वयात होऊ शकतात. म्हातारपणी एक कन्सेप्ट होता की जेव्हा डायबिटीज, ब्लड प्रेशर हे 50 नंतर कॉमन होतं, त्यावेळेस किडनीचे आजार कॉमन होते, पण आता तसं नाहीये. हे सगळी एज ग्रुप जो आहे तो बीसीकडे सरकलेला आहे. सो असं नाही म्हणता येणार की कोणत्या पर्टिक्युलर एजला किडनीचा डिसीज कॉमन असतो, तो सगळ्या एज ग्रुप मध्ये येऊ शकतो. सर्वात जास्त कोणता किडनी आजार आढळतो? सध्याच्या दृष्टीला बघायला गेलं तर क्रॉनिक किडनी डिसीज नावाचा जो प्रकार आहे तो सगळ्यात कॉमन आहे. क्रॉनिक किडनी डिसीजने जगामध्ये बघितलं तर 840 मिलियन डेथ्स होतात दरवर्षी, आणि याच्यामध्ये हे क्रॉनिक किडनी डिसीज होण्याचं सगळ्यात कॉमन कारण डायबिटीज आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे किडनीच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? तुम्ही बघायला गेलं तर हा क्रॉनिक किडनी डिसीज जो प्रकार आहे तो मेनली डायबिटीज, ब्लड प्रेशर आणि पेन किलर्स खाण्यामुळे होतो. आता डायबिटीज आणि ब्लड प्रेशर इतके कॉमन घटक झालेले आहेत की त्याच्यामध्ये तुम्ही प्रिव्हेन्शन केलं तर ते पुढचे कॉम्प्लिकेशन्स टाळू शकतात, आणि त्याची मेन ट्रीटमेंट जी असते ती लाईफस्टाईल मॉडिफिकेशन प्रमाणे चालू होते. तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन कोणत्याही किडनीच्या आजाराला चांगलंच असतं, आणि किडनी पर्टिक्युलरली बघायला गेलं तर माणसाने व्यवस्थित आहार करावा, व्यायाम करावा, पाणी कमीत कमी 3 लिटर प्यावं, दारू पिऊ नये, सिगरेट पिऊ नये. वर्ल्ड किडनी डे निमित्त तुम्ही नागरिकांना कोणता संदेश द्याल? वर्ल्ड किडनी डे बेसिकली सुरू झाला होता 2006 मध्ये, आणि त्याचं मेन थीम किंवा प्रिन्सिपल होतं की किडनीचा आजार लवकर ओळखा, लवकर ट्रीट करा. बऱ्याचशा स्टडीजने हे दाखवून दिलंय की तुम्ही किडनीचे आजार जेवढे लवकर डिटेक्ट कराल तेवढंच त्याची ट्रीटमेंट सोपी होते आणि किडनीची लाईफ प्रोलॉंग होते, म्हणजे डायलिसिस किंवा ट्रान्सप्लांटची गरज पडत नाही. सो प्रिव्हेन्शन इज द बेस्ट वे. तुम्हाला जर काही कॉमन आजार असतील जसे डायबिटीज झाला, ब्लड प्रेशर झालं, तर माणसाने ते वेळी ट्रीट करून कंट्रोल करावं, सो दॅट ते किडनीपर्यंत पोहोचणार. किडनीच्या आजारांची सुरुवातीची लक्षणं कोणती असतात? किडनी डिसीजचे सायन्स अशा स्पेसिफिक नसतात. तुम्हाला ते बेसिकली मुख्य प्रमाणे बरेचसे किडनीचे आजार ते शोधून काढावे लागतात. थोडक्यात बघायला गेलं तर पायावर सूज येणे, लघवीचा रंग बदलणे किंवा लगेच जळजळ होणे किंवा उलट्या होणे किंवा भूक कमी होणे किंवा ग्लानी येणे, अशा बरेचसे सिम्पटम्स असतात, पण ते असे भेग असतात. त्याच्यावरून तुम्हाला अंदाजाने किडनीच्या आजारांकडे वळावं लागतं. किडनीचे आजार फक्त वृद्ध व्यक्तींनाच होतात का, की ते कोणालाही होऊ शकतात? ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर किडनीचा आजार हा बाय बर्थ म्हणजे पैदा झाल्यापासून ते मरेस्तोवर कधीही होऊ शकतो. त्याचे वेगवेगळे प्रकार असतात, कोणत्या वयामध्ये होतात, पण इन जनरल सगळेच किडनीचे आजार कोणत्याही वयात होऊ शकतात. म्हातारपणी एक कन्सेप्ट होता की जेव्हा डायबिटीज, ब्लड प्रेशर हे 50 नंतर कॉमन होतं, त्यावेळेस किडनीचे आजार कॉमन होते, पण आता तसं नाहीये. हे सगळी एज ग्रुप जो आहे तो बीसीकडे सरकलेला आहे. सो असं नाही म्हणता येणार की कोणत्या पर्टिक्युलर एजला किडनीचा डिसीज कॉमन असतो, तो सगळ्या एज ग्रुप मध्ये येऊ शकतो. सर्वात जास्त कोणता किडनी आजार आढळतो? सध्याच्या दृष्टीला बघायला गेलं तर क्रॉनिक किडनी डिसीज नावाचा जो प्रकार आहे तो सगळ्यात कॉमन आहे. क्रॉनिक किडनी डिसीजने जगामध्ये बघितलं तर 840 मिलियन डेथ्स होतात दरवर्षी, आणि याच्यामध्ये हे क्रॉनिक किडनी डिसीज होण्याचं सगळ्यात कॉमन कारण डायबिटीज आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे किडनीच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? तुम्ही बघायला गेलं तर हा क्रॉनिक किडनी डिसीज जो प्रकार आहे तो मेनली डायबिटीज, ब्लड प्रेशर आणि पेन किलर्स खाण्यामुळे होतो. आता डायबिटीज आणि ब्लड प्रेशर इतके कॉमन घटक झालेले आहेत की त्याच्यामध्ये तुम्ही प्रिव्हेन्शन केलं तर ते पुढचे कॉम्प्लिकेशन्स टाळू शकतात, आणि त्याची मेन ट्रीटमेंट जी असते ती लाईफस्टाईल मॉडिफिकेशन प्रमाणे चालू होते. तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन कोणत्याही किडनीच्या आजाराला चांगलंच असतं, आणि किडनी पर्टिक्युलरली बघायला गेलं तर माणसाने व्यवस्थित आहार करावा, व्यायाम करावा, पाणी कमीत कमी 3 लिटर प्यावं, दारू पिऊ नये, सिगरेट पिऊ नये. A public awareness initiative from the makers of Zeblong and Zeblong Tea.